पर्यायी रस्त्याची तातडीनं व्यवस्था करा. लोकप्रतिनिधींची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सूचना. सातारा कोल्हापूर हायवेचे काम संथ गतीनं सुरू आहे. कोणत्याही सुरक्षेशिवाय सुरू आहे. यामध्ये पेठ नाका ते कागल या टप्प्यातील तावडे हॉटेल ते शिये फाटा, तसेच उजळाईवाडी चौक रस्ता, तसेच मयूर पेट्रोल पंप, कणेरीवाडी हा रस्ता जणू मृत्यूचा सापळा बनलाय. 2 वर्षात जवळपास 30 जणांना आपला जीव गमवावा लागला. कित्येक जखमी तर काहींना अपंगत्व आलं. या मार्गाचे ज्या ठेकेदारानं काम घेतलंय आणि संबंधित अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते, महाराष्ट्र पोलीस बॉयज संघटनेचे राज्याध्यक्ष संजय माने, भारतीय मराठा संघर्ष कृती समितीचे चंद्रशेखर मस्के, कणेरीवाडीचे माजी सरपंच बंडोपंत मोरे, मारुती वारके, सदाशिव भोसले, आनंदा खोत, पोलीस बॉयज संघटनेचे योगेश पाटोल यांनी शासनाकडे आणि जिल्ह्यातील मंत्री, आमदार, खासदार यांच्याकडे निवेदन देऊन महान कार्य न्यूज चॅनलच्या माध्यमातून आंदोलनाचा इशारा दिला होता. महान कार्य न्यूजनं हे वृत्त प्रसिद्ध केलं. या वृत्ताची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांना चांगलेच फैलावर घेतलं. उजारीवाडी चौक येथील रस्ता कामाच्या नावाखाली बंद केल्यामुळे महामार्ग ओलांडून 2 किलोमीटरहून अधिक चालत जावं लागत आहे. मुलांच्या परीक्षा सुरू आहेत. अचानक रोड बंद करून मुलांचे व गावकरी, कामगार यांचे, महिलांचे हाल होत आहेत. या प्रश्नावर सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशाराही दिला. याची दखल घेऊन जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी राष्ट्रीय प्राधिकरण अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून चांगलेच झापले. पादचारी यांना ये-जा करण्यासाठी उजळाईवाडी चौकातील पर्यायी रस्ता द्या आणि रखडलेलं काम तातडीनं सुरू करा, अशा सूचना दिल्या. सामाजिक कार्यकर्ते संजय माने, चंद्रशेखर मस्के, उजळाईवाडीचे सरपंच उत्तम आंबवडे, नायकू बागणे यांच्या उपस्थितीत उजळाईवाडी येथील कामाची पाहणी रस्ते विकास प्राधिकरणाचे अधिकारी चंद्रकांत बेर्डे, प्रवीण भालेराव यांच्या उपस्थितीत झाली. पादचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी पर्यायी रस्त्याचे काम तातडीनं सुरू करू, अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली. महान कार्य न्यूजसाठी सुधाश गायकवाड, कोल्हापूर.